आज जसा महाराष्ट्र आपला वैभवशाली दिसतोय ना बाबा, असाच महाराष्ट्र पूर्वीच्या काही दिसायचा. अरे तसं पाहायला गेलो तर महाराष्ट्र संपला होता, पण 12व्या शतकामध्ये महाराष्ट्र फार वैभवशाली दिसायचा. होऊन जातो कारण माऊली मावळतो ज्ञानोबाराया आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके अमृताहुनी पैसा जिंके ऐसे अक्षर रसके वेळ दिले या मराठाचे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकारू करी. माऊली मावळतो ज्ञानोबाराया आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते. आणि वारकरी रात्री पंढरपुरामध्ये नाचत होते. नामाचा बदल या महाराष्ट्रामध्ये घुमत होता. टाळांचा मृदंगाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये येत होता. अरे आया बहिणींचे घर स्वच्छ दिसत होते. घरासमोरचे तुळशी मित्रांना स्वच्छ दिसत होते. माझ्या आया बहिणींच्या कपाळावरती कुंकू सुद्धा स्वच्छ दिसत होतं. पण कोणाची नजर या महाराष्ट्रावरती पडली आणि अल्लाहुद्दीन खिलजीचं वादळ या महाराष्ट्रामध्ये आलं. दादा 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 288 वर्ष दादा 4 सत्ताने महाराष्ट्रावरती आक्रमण केलं. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही 4 सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थया लागत होत्या. अरे गावाच्या गावात पेटली जायची, गावाच्या गावात पेटली जायची. अरे अभिमान तर सोडा, पण स्वाभिमान सुद्धा सावकारा बद्दल बाहेर पडला होता. आणि अशा या वादळवाड्यामध्ये सिंदखेड राजा येते. लक्षोदरांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलो आणि तिचं नाव ठेवलं झालं जिजामाता. 5 वर्षात जिजामाता आई तुळजा भवानीकडे गेल्या आणि बोलते झाला मराठाची तुका मिळवावा आणि सुराचे धर्म वाढावा. हे माय जगंबे या सुराज्याचा गोंधळ घालायचा आहे आणि या गोंधळाकरता तुला यावं लागेल माय. आणि हे सर्व दृश्य माझ्या पैकांच्या सुप्रसिद्ध साधू नाथबाबांनी पाहिलं आणि नाथबाबांनी त्या देवीला कहून बघितलं. ए बाई ए बाई ए माहूरची तुळजाभवानी, ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, ए तुळजापूरची तुळजाभवानी माय. माय तुला दार उघडावं लागेल बाई. ए बाई ए बाई तुला दार उघडावं लागेल बाई. दार उघड बाई, आता दार उघड बाई. अरे अभिमान तर सोडाच, पण स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पत्रिका हात पडला होता. आणि अशा या बाजारामध्ये जिजाऊरूपी नावाची ज्योत सदैव होती. मनामध्ये साहस होतो, मनामध्ये धाडस होतं. आणि स्वराज्य निर्माण करायचं आहे, पण करणार कसो कोणाही सोबतीला. आणि अशा वेळी माझ्या मासाहेब 5 महिन्याच्या गरुडवर होत्या. कुठे होत्या मासाहेब त्यावेळेस माहुली किल्ल्यावरती. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजीराजे निजामशाही सोडली होती आणि आदिलशहाची चाकरी पत्कारली होती. आणि त्यावेळेस माझ्या महासाहेबांकडे हे धावत आला आणि बोलत आला, मासाहेब मुजरा, मासाहेब मुजरा, घात झाला मासाहेब, घात झाला. तुमचे वडील लखुजर जाधव त्या निजामशाहीच्या चाकरी गेले मासाहेब. त्या बादशाची क्षमता निघाली मासाहेब. तुमच्या घरच्यांचं शिर दडा एवढं झालं मासाहेब. तुमच्या घरच्यांच्या रक्ताने देवगिरी नावून निघाला मासाहेब, देवगिरी नावून निघाला. आता मासाहेबांना कळत होतं काय करावं. आणि त्यावेळेस शहाजीराजांच्या मनामध्ये प्रश्न आला, आता मासाहेबांना इथं ठेवणं सुरक्षित नाही. अरे कुठं ठेवावं मासाहेबांना, कुठं ठेवावं. त्यावेळेस शहाजीराजांच्या मनामध्ये कडकिल्ला उभा राहिला. आठीबाजूने प्रशांत प्रशस्त असताना गडाच्या नावाचा गड जुन्नर मावळातील गड शिवनेरी. आणि शिवनेरीवरती माझ्या मासाहेबांची रवानगी करण्यात आली. दिवसेंदिवस गेले, पाहता पाहता 8 महिने झाले. आणि तेवढ एक वेळ धावत आला आणि मासाहेबांना बोलता, मासाहेब आपल्या स्वराज्याची कुलदू मासाहेब त्या पंचवटीवर स्थानाला गेली मासाहेब. त्या मोहम्मद खानाची नजर तिच्यावरती पडली मासाहेब. डोळ्यात उचलं उचलून नेली, डोळ्यात उचलं उचलून नेली.
विश्वासराव यांच्या मालकीन लक्ष्मीबाई महासाहेबांकडे आल्या आणि महासाहेबांना बोलतो, महासाहेब तुम्हाला डोळे नाही का लागले महासाहेब? तुम्हाला काही आंबट चिंचा पेरे बोऱ्या तुम्हाला काही खावटत नाही का महासाहेब? त्यावेळेस महासाहेब बोलते झाला, डोळे 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 अरे कसले डोळे? असं वाटतं शिलकट परिधान करावं, जिरको परिधान करावा आणि जो माझ्या आईवडीलकडे वाईट नजरेने पाहतो, जो माझ्या आईवडीलची इज्जत करतो आणि जो माझ्या आईवडींना घोड्यावरती बसून देतो त्याचा शिरधडा करावं. डोळे लागलेत मला याचे. अशा वेळी माझ्या मासाहेब त्या मायतुझ्या भावानीकडे गेल्या आणि बोलते झाला, अंबिकेरण चंडिके वरदायी वरदानवे, अंबिकेरण चंडिके वरदायी वरदानवे, उन्नत हो सिंहासनाची फाळ्यामध्ये पुत्रते. हे मायतुझ्या भवानी, एक कोल्हापूरची महालक्ष्मी, एक वणीची सप्तशृंगी, एक मागावरची रेणुका माता, तुम्हाला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, तो कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, तो गोरगरिबांचं राज्य निर्माण करेल, तो दीनदलितांचं राज्य निर्माण करेल आणि या स्वराज्याचं सुराज्य करेल. तुम्हाला असाच पुत्र दे. आणि या जगाच्या पाठीवरती तारीख उतरली 19 फेब्रुवारी 1630 या महाराजांच्या कुशीत आणि जिजाऊच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. सर्व जातो सर्व इकडे मागं बसलेले अपक्ष उमेदवार करा सर्व 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 करा 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 करा. प्रौढ प्रताप कुरंग क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज